चंद्रपुर में स्थानीय बेरोजगार युवकों ने रोजगार में प्राथमिकता, बाहरी मजदूरों की भर्ती रोकने और नियम उल्लंघन करने वाली कंपनियों पर कार्रवाई की मांग को लेकर फिर से आंदोलन तेज करने की चेतावनी दी है। आंदोलनकारियों का कहना है कि अगर हमारी मांगें जल्द पूरी नहीं हुई तो हम रास्ता रोको और बड़ा जन आंदोलन करेंगे। 5 मई को जिला प्रशासन और WCL अधिकारियों के साथ हुई बैठक में कोई ठोस निर्णय नहीं निकल पाया, जिससे युवाओं में नाराजगी है। आंदोलनकारियों का आरोप है कि प्रशासन केवल आश्वासन दे रहा है, कार्रवाई नहीं हो रही है। विषय असा आहे का आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ते 25 खदानी आहे आणि मागील 2 वर्षापासून माती व कोळसा उत्खनन करणारी कंत्राटी कंपन्यांमध्ये स्थानिकांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावं आणि जे परप्रांतीय लोकांना तुम्ही आणून तिकडून काम करत आहे ते प्रथा बंद करण्यात यावी, यासाठी आम्ही निवेदन दिलं। त्यानंतर धरणे आंदोलन केलं नागपूर कार्यालयासमोर। त्यानंतर चंद्रपूर ते नागपूर पर्यंत पदयात्रा काढली आणि आता गेल्या महिन्यामध्ये 20 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो। 8व्या दिवशी आमच्या उपोषणाची दखल घेण्यात आली आणि 10 दिवसात दखल घेऊन 10 दिवसाच्या आत आम्ही या मागणीवर तोडगा काढण्याचा लेखी आश्वासन देखील आम्हाला देण्यात आलं। परंतु जेव्हा 5 मे रोजी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये निर्णय घेणारे अधिकारी नाही तर फक्त रिप्रेझेंटेटिव्ह करणारे लोक आले होते आणि त्यांनी टाळाटाळीचे प्रश्न उत्तर देऊन आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पुढच्या 10-15 दिवसामध्ये पुन्हा बैठक घेऊन याच्यावर तोडगा काढण्याची मागणी मामनराव चटप साहेबांनी आणि आम्ही पण केलं। तर आता जवळपास 1 हप्ता निघून गेला, अजूनपर्यंत कोणतीही प्रक्रिया झालेली नाही। त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो की येणाऱ्या 10 दिवसामध्ये ह्या मागणीला गंभीरतापूर्वक घेऊन या मागणीवर आमच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय लावावा, अन्यथा आम्ही ज्या पद्धतीने माणिगड सिमेंट प्लांट मध्ये वीज प्राशन करून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आत्मदहनाचा प्रयत्न केला, तशी वेळ आमच्यावर येऊ नये हीच विनंती आम्ही शासनाकडे करत आहोत।